चांगला उपक्रम केला की शिक्षण जागर त्यांनी दिलं. नुसत्या समस्या ऐकून क्रेडिट घेऊन किंवा मी पण क्रेडिट घेऊन की मी सगळं करेल, उद्या काय 10 दिवसांनी काय, वर्षांनी काय, 2 वर्षांनी काय, आपली पोरं प्रसंगी आपल्याला विनंती करतो की हा शिक्षण जागर यात्रेच्या माध्यमातून आम्ही नागपूरपेक्षाही जास्त आम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये प्रतिसाद मिळाला आणि या सर्वात प्रतिसाद मिळाला तर महसूल विभागांचा मोठ्या प्रमाणात आम्हाला योगदान मिळालं. आमचे 2 किलोमीटर एका जंगलातून वावरातून येतो आणि या पारधी समाजाचे पूर्ण समस्या जाणून येतो. त्यांनी असं निर्देशात असं ठरवून घेतलं की खरोखर माझं योगदान आहे, मी या प्रशासकीय अधिकारी म्हणून या विभागामध्ये काम करतो, तर कोणासाठी केले पाहिजे, तर या वंचित शोषित दुर्लक्षित समाजासाठी केले पाहिजे. की हे त्यांनी ठरवून दिलं की याचीच प्रेरणा घेऊन मान्य आकाजी अवतारे साहेबांची प्रेरणा घेऊन विविध क्षेत्रातील म्हणजे ते हिंगणघाट तालुका असो, त्याच्यात देवरी तालुका असो, आर्वी तालुका असो, आष्टी तालुका असो, समजनपूर नागपूर वर्धा ग्रामीण तालुका असो किंवा शेलू तालुका, सर्व ठिकाणी महसूल विभागाच्या लोकांनी माननीय आकाजी अवतारे साहेबांचं त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांचं पाहून सर्व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य दिलं आणि या वंचित शोषित दुर्लक्षित समाजाला खरोखरच ज्यांना न्यायाची गरज आहे, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची गरज आहे, अशा समाजासाठी त्यांनी अमूल्य कार्य केलं. आणि मी तरी माझ्या याच पिढ्यात आहे तो आम्हाला पट्टे नाही भेटते, वापस जाते आतिश मला माहित माहिती आले आहे आणि नाल्या नाही झाल्या, त्याची गड्डर जसे जसं पाणी आलं गड्डरून झालं ते इथं जमा होते वेळेच्या नंतर आमचं अजून बाहेर पाणी गेलो सर. आता निघालं म्हणतात पण कोणीच नाही देत सर. गेलो सर, जामले गेलो समजलं एक टाइम जेवायला भेटते, एक टाइम भेटत नाही. कंपनीमध्ये गेलो तर थोडंसं पैसे पाणी आणि तिथं समजलेले नाही का 100% तासा नाही तर त्याच्यात आता वेळा पण त्याच्यात म्हणून म्हणतो का या गरिबीतून काळासाठी एक बबन गोरा म्हणून आमचे नागपूरचे मोठे नेता आहे. आमच्या एका आता 25 वर्ष झाली आम्ही या कामात आहोत. त्यांच्यासोबत मी नेहमी घुमतो, नागपूर, भंडारा, चंद्रपूर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जात होतो. तर आता त्यांची इच्छा होती का हे अगदी वेळ राहिला आणि आता सहज असं आता कोणापाशी राशन काय गेलं, कोणापाशी जातीचं सर्टिफिकेट नाही, कोणापाशी आधार नाही असं. आता 18 वर्षाचे पूर्ण झाले पण आधार नाही म्हणून राहिलं सर तुम्हाला. आता हे पूर्व काळजी सर तुम्हाला घ्यावं लागेल या तालुक्यात, तर होईल नाही तर नाही होईल. आमच्याकडे मधली रोड पाहिजे आम्हाला, म्हणजे बरसातमध्ये तिथून पाण्यामधून जायला लागते आणि पुरही खूप जास्त राहते तिथं. हे इथे आमच्या इथं शेतामध्ये कोणी द्यायला पाहत नाही. पण या माणसा इथे असलेले ज्याची शेतकरी आहेत त्या माणसाने अक्षरशः एवढी मोठी शेती दिली, तर त्या माणसाचं आपण कौतुक केलं पाहिजे की त्या माणसाने त्यावेळेस शिक्षणाचं महत्व करायला म्हणून त्यांनी या जागा दिलेल्या आहेत. असं काम का बरं नाही होणार, त्याकरता आम्ही बी येणार आहोत. आम्हाला काहीच नाही, प्रत्येक बेडांवर एक आमच्यासारखा व्यक्ती घडला पाहिजे जेणेकरून तो समाजाचं काम करेल. आणि तो एकाने जबाबदारी घेतली तर सगळ्या पारधी समाजाचा विकास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. डॉक्युमेंट पासून कोणत्याही गोष्टी करता तुम्हाला आपल्या मुलांना शाळेत पाठवावंच लागेल. आणि आपण आज पाहून असं ठरवलं पाहिजे. आता आमच्यासोबत तो मुलगा काम करणार आहे, तो इतक्या दिवस खेळला तो, मी त्यांना घेऊन आलो. त्याचं मुलं कधी कधी शाळेत जातात, कधी कधी नाही जात, पण आता तो आम्हाला 2-3 दिवसांनी जाऊन द्या. मी काही घरी म्हणतो पण माझ्या मुलाला रोज शाळेत पाठवून म्हणजे आता घरी ठेवणार नाही. म्हणजे त्यांना आम्ही हे इतकं जेव्हा राबवून त्यांना वाटलं की नाही खरोखर शिक्षणाचं महत्व काहीतरी आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असंच नाही म्हटलेलं आहे. जो शिक्षण हे वाघिणीचं तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. जसं की दारू पिल्याशिवाय लोक गुरगुरल्याशिवाय राहत नाही, तसं शिक्षण केल्याशिवाय, शिक्षणाचा प्याला पिल्याशिवाय व्यक्ती विकासाच्या मार्गावर येत नाही.
म्हणून माझ्या ह्या सगळ्या सर्व समाज बांधवांना विनंती काय, आता सगळे अधिकारी का बरं आहेत ते आलेले आहेत आणि आम्ही जे आहोत समाजाचे व्यक्ती आहोत, आम्ही त्यांना विनंती केली आमच्या शब्दावर का बरं आलेले आहे, कारण की त्यांना माहित आहे की हे जे काम करणार आहेत हे कुठेतरी चांगल्या मार्गाने केलेलं करत आहेत आणि त्यांना आपल्यासारख्या व्यक्तीने प्रोत्साहन नाही दिला तर मग कोण देणार. या करण्यात आमच्या पाठीशी मागं कोण आहेत की हे अधिकारी लोक आम्हाला कुठेतरी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. जी जागर यात्रा ही कशासाठी आहे? शिक्षण जागर यात्रा आहे. हे लोक शिकलेले आहेत. तुम्ही आपल्यापैकी शिकलेल्या लोकांनी हात वर करा, ज्याला लिहिता वाचता येतंय हात वर करा. पण नाहीये मग ऐका, मग आपल्याला मला लाईन माझीकडे झाली, मला 90,000 रुपये बिल आलं. कशामुळे आलं? अर्ज द्यायचा आहे. अर्ज दिल्यानंतर त्या माझ्या अर्जाचं काय झालं हे तुम्ही विचारणारच नाही आम्हाला. आम्ही का लक्ष देऊ तुमच्याकडे? वाटतं की साहेब लोकांनी यावं मदत करावी. आपल्याला का करावी? मला मदत करायला काहीच नाही. मला 1 दिवस लागेल फक्त इथे येऊन सगळे डॉक्युमेंट काढावे. तुम्ही कधी शिकणार? तुम्ही कधी भांडणार तुमच्या हक्कांसाठी? नुसतं पारधी समाज म्हणलं की आम्हाला फक्त वाटायचं की दारू मिळते इथं. असं नाही झालं पाहिजे. समाजानं तुमच्याकडे फक्त दारू विकणारे एवढंच बघायचं आहे का? आपल्याला हे आत्ता जी खरंच तुम्ही खूप चांगला उपक्रम राबवलाय, आजपर्यंत मला नाही वाटत असं कुणी राबवलं होतं. पहिला आहे शिक्षणावर फोकस करा, बाकी सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात. मला आधार कार्ड द्या, मला कंपनीत जाऊन का आम्हाला लागतो, ही थोडं ह्याला म्हणायचं डोकं. मला आता 1 लाख रुपये द्या, काय कराल तुम्ही? 2 महिन्यात संपून टाकाल, फुकून टाकाल तुम्ही दारू आणि बाकीच्या गोष्टींमध्ये. हा, तर पहिली गोष्ट आहे, ह्या मी बाकीचं नंतर बोलतो, पण पहिली गोष्ट आहे ज्या लोक जे विद्यार्थी शिकत नाहीत पाहिजे शिक्षणासाठी कानकाठी, शिवणी, जाम, बेडर मंडली, बेरडा, सावंगी, सुजातपूर, लाहोरी, इटलापूर, धुमनखेडा, वायगाव, गोंड, हिवरा, गणेशपूर, उमरा आणि जोझारी बेडा. जवळपास 15 बेडे आहेत. जवळपास 15 बेडे आहेत. या बेड्याचं मला एक फक्त प्रांताध्यक्ष महोदयांना एकच विनंती करायची की मला प्रत्येक खेड्यातून एक सुशिक्षित ह्यांच्या वयाचा 25-30 वयाचा एक मला विद्यार्थी माणूस जोडून द्या. जे काही अडचणी आहेत मला 1-2 दिवसात लेखी द्या. त्यातला जे होणार आहे, ज्याच्यामध्ये जर काही लोकांकडे 2005 पूर्वीचे पुरावे असतील तर त्यातला एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची गॅरंटी मी देतो. काय म्हणतोय, 2005 पूर्वीचा पुरावा असेल आणि तो जर सुटला असेल, एकही सुटणार नाही. कास्ट सर्टिफिकेट, आता विषय निघाला कास्ट सर्टिफिकेटचा. अवतारे साहेबांना मी आताच फोन केला. मी याच्यापूर्वी गडचिरोलीला होतो, तिथं आम्ही आदिवासी समाजाला गृह चौकशी अहवालावर कास्ट सर्टिफिकेट दिलं. साहेबांना मी विचारलं की सर आपल्याला इथं देता येतंय का वर्धा जिल्ह्यात, तर हो म्हणले. तर मी अजून एक हे करतो की एक सुद्धा व्यक्ती आपला कास्ट पासून वंचित राहणार नाही. मला फक्त यादी द्या. या गोष्टी माझ्या हातात एकही व्यक्ती सुटणार नाही. आधार कार्डचा विषय आहे. 18 वर्षावरचे ज्या लोकांचा आहे किंवा कोणीही असो, ज्या लोकांना आधार कार्ड मिळालं नाही, मी त्याच्यासाठी कॅम्प लावतो. हे जेवढे बेडे आहेत हे एक 15-20 दिवसात मी सगळे कव्हर करतो. एक दिवस देतो मी, एक दिवस. तो कॅम्प जो असेल तो त्याच्यामध्ये आपल्याला, तुम्हाला गरज आहे का कॅम्पची? तुम्हाला आपले तलाठी जे आहेत, ग्रामसेवक किंवा कोतवाल जे आहेत, त्यांच्या आपले दुकानदार आहेत, त्यांच्या मार्फत एक सुद्धा व्यक्ती विना रेशन कार्ड राहणार नाही. हे पण मी, हा विषय माझ्या हातातला आहे. मी बोलायचं तेच म्हणतोय, का नाही मिळाले त्याचं कारण तुम्ही शोधलं का? नाही मिळाले आणि नाही जाऊ नका, ठीक आहे. कुणाला नाही मिळाले याची पण यादी द्या मला, मग मी शोधतो का नाही मिळाले. पण ही सवय सोडा की मला मिळालं नाही आणि गप्प बसलो, असं नाही. तुम्ही विचारा, पटवारी साहेबांना विचारा, कृषी साहेबांना विचारा, ग्रामसेवक साहेबांना विचारा की माझे पैसे का नाही मिळाले. ते माझ्या तहसील ऑफिस मधल्या बाबूला विचारतील की हे कारण आहे. मग ते तुम्हाला जाऊन कुठं आधार कुणाचं अपडेट नाहीये, कुणाचा आधार बँकेशी लिंक नाहीये, कुणाचा मोबाईल लिंक नाहीये, त्याच्यामुळे OTP काही लोकांनी हे केलेलं नाहीये, मॅपिंग केलेलं नाहीये. ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही विचारणार नाही तोपर्यंत होणार नाही. ठीक आहे, चांगला उपक्रम केला की शिक्षण जागर त्यांनी दिलं. नुसत्या समस्या ऐकून क्रेडिट घेऊन किंवा मी पण क्रेडिट घेऊन की मी सगळं करेल, उद्या काय
10 दिवसांनी काय, वर्षांनी काय, 2 वर्षांनी काय आपली पोरं शिकली नाहीत, परत आपल्याला ह्याच धंद्यात पडायचं आहे का? त्याच्यासाठी जे लोक आता शाळेत जात नाहीयेत त्या सगळ्यांनी 100% शाळेत जाण्याचा प्रयत्न करावा, जायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय आपला समाज, आपल्या घराची आणि समाजाची प्रगती होणार नाही. ते खरं आहे. हे अशा योजना हजारो लाखो येत राहतील, परंतु आपल्याला ते कुठल्या योजना, मग हे योजनाचा लाभ घेणारेच घेत राहत आहेत, योजनाचा लाभ घेणारेच घेत जात आहेत. ज्यांच्याकडे ऑलरेडी आहेत तेच मोठे होत चाललेत. आपण कधी मोठं होणार? आपल्याला मोठं व्हायचं असेल तर शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे. आणि आतिश आणि अनिल बबनजी, तुम्ही खरंच खूप अतिशय उत्कृष्ट काम करताय आणि हे असं अविरतच ठेवा. हात घेऊन आयो तर तीन कोणी माझं